ज्यावेळेस ती बाळणपणाचा टाइम येतो, ती माऊली गडबडा गडबडा लोळते दवाखान्यामध्ये. ते डॉक्टर येतात, धर्मालकाला म्हणतात, पाटील सांगा काय करू. दोन पैकी एक जगल. एक तर तुमचं लेकरू जगल, नाही तर तुमची बायको जगल. लेकरू पोटात आडवा आलंय. जर तुमचं लेकरू जिवंत ठेवायचं असेल तर तुमची बायको जाते पाटील. आणि जर लेकरू वाचवायचं, जर बायको वाचवायची असेल तर लेकराचे तुकडे तुकडे करून बाहेर काढावे लागतील. सांगा काय करू. ते पाटील म्हणतात, डॉक्टर साहेब लेकर मेलं तर मरू द्या, पण माझी मंडळी वाचवा. पण ते डॉक्टर त्याच वेळेला त्या माऊलीकडे येतात. माऊली, मी कुणीकडून डॉक्टर झालो मलाही माहिती नाही. मी पण एका तुमच्यासारख्या आईच्या पोटी जन्माला आलो, पण परिस्थिती मोठी अवघड आहे, वेळ कमी आहे. दोन पैकी एक जगल. तुम्हाला जर जगायचं असेल तर तुमच्या लेकराचे तुकडे तुकडे करून बाहेर काढावे लागतात. आणि जर तुम्ही मरायला तयार असाल तर लेकरू जिवंत राहील. सांगा काय करू. ती बिचारी गडबडा लोळणारी तुळशीच्या माळाला हात लावते. डॉक्टर साहेब, ही माझ्या गळ्यातली माळ माझ्या आजीनं घातली. माझी आजी मेलेला 10 वर्ष झाले. डॉक्टर साहेब, आमच्या घराण्याची परंपरा आहे की 5वीच्या दिवशी लेकराच्या गळ्यात माळ टाकतात. ही माळ माझ्या आजीनं घातली. आज माझी आजी मेलेल्या 10 वर्ष पूर्ण झाले. डॉक्टर साहेब, माझ्या तुळशीच्या माळाची मी शपथ घेते आणि माझ्या मेलेल्या आजीची शपथ घेते. डॉक्टर साहेब, मी मेले तरी मरू द्या, पण माझ्या कुळाचा दिवा वाचवा. याचं नाव आई आहे बघा.